मला भाजी बनवायची आहे, ती भाजी बनवायची राहून गेली आणि कोथिंबीर पण सुकून जाते. किती टाइम झालाय. एक तर ना भाऊची पण जात नाही कामावर कुठं, आई तर बसून खाताय सारखं. हे तर कामावं लागतं, काय फुकटचं आहे का? सिटीमध्ये राहायचं म्हणजे काय सोपी गोष्ट असते का? जायचं ना, कामधंदे करायचे, इथं राहताच येते. म्हणजे भावाची इथं राहायचं म्हणजे सगळं आयतच बघायचं का? बघते काय करताय. काय करताय भाऊजी? डबा झाला की नाही? हा झाला ना, आयत्या गिळायला झालं सगळं. तुम्ही असे का बरं बोल राहिले मला? असं का बरं बोल राहिले म्हणजे? हा किती दिवस झाले तुम्ही घरी बसून इथं सिटी मध्ये राहायचं म्हणजे काय सगळं फुकट भेटत का काय? अगो तुम्ही एवढं काय दादागिरी मा भावाचं घरी आमच्या तुम्हाला काय म्हणत नाही. तुमच्या भावाचं म्हणजे तुमच्या भावाने बांधून नाही ठेवलेलं. हा सिटी मध्ये राहतो म्हणजे काय? मी नका मी त्याला नाव सांगून दे बरं तुमचा. द्या सांगून तुमच्या भावाला कष्ट करावं लागतं इथं. एकटे ते कमावतात आणतात. तुम्हाला जाता येत नाही का? तुमचे कामधंदे करता येत नाही का? अहो पण तुम्ही काय तो काय बोलत नाही मला. तुम्ही काय बोलता? माझ्या नवऱ्याचं जातं ना म्हणून. काय तुम्हाला सण होत नाही का असं माणसं कोण चाललं तुम्हाला घरी? हा मी का लोकांचा आहे का? लोकांचं नाही. आज 15 दिवस झाले तुम्ही घरी बसून काम बघायचं. मग सिटी मध्ये कामाला आलेत ना तुम्ही. आम्हाला लगेच काम भेटतं. स्वतःच नाही, भाड्याचं घर एकाच भाडं द्यावं लागतंय. हा बरोबर आहे तुमचं, पण लगेच थोडी काम भेटत वहिनी. तुम्ही काय लगेच थोडी? अरे मग काम भेटल्यावर यायचं. काम भेटायच्या आधी 15 दिवस आधी जाऊन नाही बसायचं कुठं. पण शोधतोय ना काम भेटल्यावर जाणारच आहे ना. तुमच्याकडे थोडी आयुष्यभरासाठी काम सोडून आणि काम असं बघा की तिथं तुम्हाला खाऊन पिऊन राहून भेटन असं काम बघा. नाही तर जाशन कामावर स्वतः पैसे ठेवशाना नेशन आम्हाला उपताप. खांद्यावानी करीत राहते. खांद्यावानी करायचा प्रश्न नाही भाऊजी. इथं आम्हाला कष्ट करावं लागतात दिवस रात्र. मी पण संध्याकाळी कंपनीत कामाला जाते. बसेल नसते इथं. एक माणूस वाढला ना तर पैसे वाढतात माहितीये का? खर्च वाढतो प्रत्येक गोष्टीचा. तेल किती महाग झाले, डाळ किती महाग झाली हे माहिती ना तुम्हाला? तुमचं काय असं देऊन टाकेल ना मी कामाला लागले. पण तुम्ही एवढे चिडचिड नका करू ना. देऊन टाकशात. अजून भाऊकड फुटकी कवडी नाही आणि चालले द्यायला वर्तवण करून. जा जरा काम धंदे पा. इथं वरतांगड्या करून झोपलेत. डबा द्या तुम्ही त्यांचा. त्याचा डबा द्यायचा द्या पटकन. टाइमपास नका करू. उपकारच करतो सारखे. भावाचं असं लईच दादागिरी करू आले. झाला का? आणि ऐका त्याच्यामध्ये 2 तेलाच्या पोळ्या आहेत ते तुमच्या भावाला द्या. मी खाणार तसं का तिकडे? हा सांगता येत नाही. तुमचा काय भरोसा नाहीये. तिथंच खायला भेटशान. घरचं खाऊन जाते आणि बाहेर पण खाऊन येतात. हो वहिनी तुम्हाला सांगू तुम्ही डोकं नका लावू बरं. तुम्हाला नाही त्याला सांगून दे संध्याकाळी आले. अहो तुम्हाला ना आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायलाच लागतात. भांडणं लावायचं. इतके दिवस नाही राहू मग कोणी कोणाच्या घरी. मग तुम्ही ना संध्याकाळी सांगा. बघते मी तुमच्या भावाला पण तुम्हाला पण. त्यांना लय पुळका होता ना आणून ठेवायचा. सांगते मी. माग वळून नका भाऊ. नीट जा. हा बाई काय उपताप आहे. त्याचे कपडे धुवा, भांडे घासा, हे करा ते करा, खायला द्या 4 टाइम. वरून याचं बोलणं पण ऐका. माझ्या उपकाराला आलाय का येऊ इथं? हो उपकार करतोय. जाऊ दे मरू दे. तर मी पण आहे ना आज कोथिंबीरीचे धपाटेच करते. फक्त चटणी संग खाऊन घेते संध्याकाळी. गेला का? नाही तर पाहिजे चोरून लपून. हे चोरून लपून पाहिजे याची त्याची सवय लागेल त्याला. मला तर लय राग येतो. असं केव्हा सैन करायचं. चल जाऊ दे. झाली सकाळी सकाळी चिडचिड. आता मूड फ्रेश करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हॅलो बोल ना पिल्लू. कुठं आहे? इथंच आहे. कुठं? इथं माझ्या घरी. अच्छा मला वाटलं तू माझ्या मनात आहे. अरे तुझ्या तर नेहमी मनातच असतो मी. ते तुला काय माहिती असतं कोण असतं म्हणून. तुला ना मी कापून दाखवतो. हो का? हा नाही कुठलं. ऐक ना मी काय म्हणते. मी आपल्या प्लॅनिंग नुसार आहे ना मी माझ्या दिराला आहे ना हाकलून दिलं घराच्या बाहेर. थोडं भांडण चिडचिड करून. आणि तो आहे ना आता त्याला राग आला असेल 100%. लवकरच तो काय करेल माहितीये का? आमच्या घरातून दुसरीकडे राहायला जाईल. हा चालला पाय.
चाललं तू समोरून चालला का? हा, फोन खाली कर, फोन खाली कर, नाही तर बघन बर का तुला. नाही मी इकडे बाल्कनीत आहे वरती. अं? वरती आहे मी बाल्कनी मध्ये. अच्छा जाऊ दे, त्याला काय माहिती. पायपीच चालला, त्याला गाडी येत नाही ते का? जाऊ दे, पण आपलं मस्त आहे ना, त्याला डाऊट सुद्धा येणार नाही. तू पायपी चाल जातो, गाडी नाही त्याच्याकडे. गाडी तो बोलला होता यांना की म्हणे गाडी घेऊन द्या म्हणे मला, म्हणजे माझ्या नवऱ्याने गाडी घेऊन द्यायची का? आमच्या उपकाराला कामाला जाणार आहे का तो? बरं मग तो नवरा कुठे आज? ते कंपनीत गेले, पहाटेच गेले ते. अच्छा, सेकंड शिफ्टला आहे का तो? सकाळी 6ला जात्या आणि संध्याकाळी 6ला येतात. 12 घंटे ड्युटी आहे. अच्छा, पहिले 8 घंटे देतो, 12 घंटे झाली का? आता 12 घंटे झाली. 420 रुपये हजरी ना रे आता, तेव्हा 350 होती. मग येऊ का मग? ये ना मग काय होत असलं तर येईन, बोल तर नाही येणार. मग बाळा, तू जर आला तर मी तुला असं उपाशी पाठवेल का? हा तेच मग. मस्त दूध पिऊन येतं मग गरम मस्त. ए नालाय का, असं काही पण नको बोलू, ये लवकर. बर आलोच. बाई, कोणाला जर लाडीगुडी लावायला गेला ना तर जास्त डोकं रागत लगी. पण जाऊ दे, चांगलंय माझं बोलून. नवऱ्यापेक्षा तर काही पट चांगलंय. तर माझा नवरा एवढा मला तर बिलकुल पटत नाही. कशाला दिला असं करून काय माहिती. माझ्या आई बापाचं नॉलेज पण कसं आहे काय. चल जाऊ दे, थोडा मस्त आता आराम करते. कोण नाही आज ना. अरे दरवाजा उघडच ठेवला, काय भाऊ ठेवा पोरगी. काय ग, पागल आहे का तू? काय झालं? दरवाजा का उघडं ठेवला? अरे तू येणार होत ना म्हणून उघडा ठेवला मी. आता लावून घे. सणा लाव ना तू. बरं ते म्हणलं जेवण. अरे बाई, आळशी कोणी पाहिलं ना पचका बाई. मला तर बाई काल स्वप्न पडलं होतं, तुला माहिती का? काय माहिती का? लाईट लावून लय अंधार दिसू राहिला. हा लक्षातच नाही राहिलं रे. लाईट नाही अरे. अरे बरी लाईटीची काय गरज आहे आपल्याला, अंधारातच होऊन जाईल. ऐक ना, मला स्वप्न काय पडलं होतं माहिती का? आपल्या दोघांमध्ये भांडण झालं ना, आपण दोघं लांब गेलो. असं कधी शक्य आहे का? मला तर माहिती आहे की तू मला कधी सोडणार नाही, पण जर सोडलं तर भीती वाटते. अजिबात काढू नको शब्द. हो का? की तुझ्या हॉटेलला शोभत नाही ते. नको मस्त पॉलिश करू. मला माहिती फक्त जवळ आलं. तुझं लग्न झालं तरी मी तुला सोडलं का? त्या दिवशी कसं ते आरतीकडे पाहत होता, वाकू वाकू पाहत होता. माझी बहीण आहे ती, बहिणी मानलेली बहीण आहे ती. हा माहितीये, ह्या असे गुरु भाऊ, गुरु बहीण, मानलेली बहीण हे सध्या ट्रेंडिंग चालू आहे. हा मग मी पण बनवते एखादा गुरु भाऊ. तिला मी आवडतो. मी पण बनवते एखादा गुरु. तिला मी आवडतो, मला ती नाही आवडत. हो का? असं काय रे माकडा तुझ्या मध्ये का तू आवडतो तिला? काय माहिती तिला माझं काय आवडलं आणि काय नाही. तू काय दाखवलं तिला? मी काही नाही दाखवलं. मग काय बघितलं तिने? काय माहित काय पाहिलं, तिला माहिती आहे. डोळे पाहिले, नाक पाहिलं का अजून दुसरं काही? दुसरं काय म्हणजे काय? अगं म्हणजे तिच्या मनात काय आता मला काय माहिती. तू नको पागत जाऊ ना, तू कशाला एवढं गुलगुलू बोलतोय मग तिच्याशी? मी काय म्हणतो, काय तू ना तो नवरा बिचारा लय काम करतो ग. काम कर. एवढं काम करतो. तुला एक सांगू का खरं खरं मी कधी कधी ना मला खूप असे म्हणजे वाईट वाटतं बरं का. काय जे आपण करतोय याच्याबद्दल थोडस. मग दे सोडून. तुला सांगू का, माझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ. तू हात काढ ना असा ना. तुझा नवरा वजन टाकीत. तुझा नवरा एवढं काम करतो, एवढं कष्ट करतो, बरोबर आहे की नाही? आणि आपण असं करतो. बिचाऱ्याचे हातापाया पण एवढे व्यवस्थित नाही का आपल्या माझ्या हातापायासारखे नाही का, तरी पण तो बिचारा एवढं कष्ट करतो, तुला पुरवतो सगळं इथं. आणि त्याचा तो एवढा. तुला इतकी कळ लागत असेल ना, ऐक, तुला इतकी कळ लागत असेल ना, ते मला सोडून जाऊ दे. मी दुसरा बॉयफ्रेंड कर. म्हणजे दुसरा बॉयफ्रेंड कर म्हणजे तो कार्यक्रम करत नाही का? तो कार्यक्रम करत नाही का? ते कार्यक्रमाचं सोड रे, मला आवडतच नाही तर मी कार्यक्रम करून देईन का त्याला? लग्न का केलं तू? लग्न मी बोलले होते आई बाबांना मला नाही करायचं म्हणून. पण तो जीव लावतो तुला बरं का. हा त्याचा आहे माझ्यावर भरपूर प्रेम आहे. तुम्ही जे सांगितलं ना ते करतो. माझ्या बोटावर नाचतो बिचारा, पण मला नाही आवडत.
तुला एक सांगू काजल, तो किती पण त्यांनी मला सोन्याचा घास जरी खाऊ घातला ना तरी पण मला पटत नाही. आणि तू जर मला सोडून दिलं ना 100% मी दुसरा बॉयफ्रेंड कर. याचा डायरेक्ट विषयच नाही डायरेक्ट. असं का? हा मला काय अडचण नाही, तू नाही तू दुसरा. हो का? म्हणजे एवढी माझी आली का तू? नाही रे, मी सांगते तुला असं. तुला सोडायचं असं सोडू शकतो. तुला जर दुसऱ्या पोरींसोबत बोलायला आवडतं, दुसऱ्या पोरींसोबत फिरायला आवडतं, फक्त तू कामापुरतं मामा म्हणून इकडे येतो. बोलायला आवडतं पण करायला तुला तुझ्यासोबत आवडतं ना. काय हेच. जाऊ दे बाई, तेच ना आलाय की. चल ना मग आज घेऊ. मी तुला एक खरं सांगू का, मला आज काहीच करायचं नाही. मी फक्त तुला भेटायला बोलवलंय. तू काय बोलली, केल्याशिवाय जाणार नाही का? जेवण खावण रे. नाही, अरे जेवण खावण. जेवण खाऊन काही गरज नाही मला. मला जेवण खावण. मला जेवायचं नाही, मला भूकच नाही आज. आज फक्त आपण गप्पा चप्पा मारायच्या. हा का? आज फक्त गप्पा चप्पा मारायच्या, बोलायचं, बसायचं, हसायचं, कुदायचं, मस्त एन्जॉय करायचा आणि मग जायचं. हो नक्कीच. आज तुम्हाला काय देणार आहे? रमण ढोकळा. काय? कोणता ढोकळा असतो तो? अरे खमण ढोकला. खमण ढोकळा पाहिजे मला. डोसा. डोसा पण पाहिजे. इडली. इडली सांबार पाहिजे. तर आपण किराणा भरून दिले काय माझ्या घरामध्ये? हे पाहिजे ते पाहिजे. बोलते ना मग मला राग येतो तुझा. नाही म्हणे जस काय मी हॉटेल खोलले एखादं. मला राग येतो तुझा. नाही हॉटेल खोललं काय मी? तुला काय म्हणे तुला? मी फक्त बोलायला बसायला बोलवलं. करायचं का? आपण जर पार्टनरशिप मध्ये हॉटेल जर खोललं तर तुझा नवरा बी तुला म्हणाल ना. नाही रे बाबा, म्हणजे मी इतकी स्टँडर्ड प्रोफेशनल आणि मी हॉटेल खोलायचं. नाही, हॉटेल आपण चांगलं खोलू ना. असं उच्च रिच लेवलवर. हा का? मग खर्च तू करायचा, फक्त मी येऊन गल्ल्यावर बसेल. चालेल ना. फक्त मला तू दिसली पाहिजे, बाकी काही अपेक्षा नाही माझी. बरं चल मग. इथून एवढं नाही करायचंय, इथून एवढं ते करू. हा चल ना. खायला वनी लईच दादागिरी करते. डबे द्यायचे, हे द्यायचं. आता दरवाजा का बरं उघडे ना वहिनी? हा बोलावं वाटत नाही सगळं. कोण? दरवाजा उघडा चला. अरे माझा धीर आला बोलले 5 बोलतो. आता काय करायचं? किचन खाली जाय, कडाप्या खाली. हा ते पातेले ते ठेवले. थांबा. उघडा ना. कळत तुम्हाला कवाच धरून आवाज येऊ राहिला ना. एवढा टाइम लागतो काय दरवाजा उघडायला? उपकार केले काय तुम्ही बाहेरून आले? म्हणजे भूक लागली मला. भूक लागली? तुम्ही डबा देऊन आलोय त्याचं तुम्हाला कळत नाही. मला भूक लागली, जेवायला लागत मला. जेवायला दे. बनवलं नाही काही? बनवलं नाही म्हणजे माहिती पावलं डबा दिला तुम्ही बनवले. तेवढंच बनवलं होतं. मग मी काय खाऊ मग? बाहेर जाऊन खा. हॉटेल पैसे आहे का माझ्याकडे? हॉटेल मध्ये जाऊन खा ना. इथं काय मग आता का मी हॉटेल खोललेलं आहे काय तुम्हाला इथं खायला जायचं? नाही तुम्ही लय बोल राहिले बरं का. मी रिकामा माझ्या डोकं ना खाऊ नाही तर मी संध्याकाळी तुमची 3 भांडण आता सांगतो. अरे तुम्हाला भांडणं लावल्याशिवाय येतच काय? आमच्या दोघांची भांडणं भांडण बरोबर आहे ना मग. हा काय जेवायला पाहू बरं. चला उठ द्या मला वाढून. मी नाही देते वाढून. मग बनविनच नाही, सांगितलं नाही का? एवढा खांद्यापणा न करू. मी खांद्या नाही करीत. काय म्हणत्या तुम्हाला जेवायला? द्या वाढून चला. जेवायला भेटणार नाही आणि इकडे थांबा. तिकडे किचन मध्ये जायची काय गरज नाही. नाही जायचं. हा बरं मी कष्ट करतो तुमच्याकडे. काय रुपये दिलं तुम्ही आम्हाला? काय दिलं? काय दिलं? काय दिलं? काय दिलं म्हणजे तुम्ही दादागिरी करून आले काय? यायचं नाही किचन मध्ये. म्हणजे तुमच्या नावावर काय किचन? हा माझं नाव आहे. हा नाव म्हणजे सांगितलं तुम्हाला यायचं नाही. हा बरं नाही बनवेल मी. ही सकाळची कोथमीर सडून गेली ती मी सुरायले दिसणार तुम्हाला. खाली कोण येऊ? कुठे खाली कोण? ये बाहेर रे तू. कोण आहे बाबू? हे कोण आहे वहिनी? कोण आहे ते? बाहेर आहे तू. बाहेर सिलेंडर बसवायला आले ते. सिलेंडर असं इथं बसवते का? हा मग कुठं ठेवी ते सिलेंडर? कोण आहे रे तू? कोण आहे? झालं व्यवस्थित. हे ठेवा ना दादा इकडं. जाऊ द्या मरता. कोणी मला सांगा नाही मी सगळं सांगून येईन बरं का पावला. कोणाला काय सांगायचं? व्हिडिओ काढून घेईन त्याचा फोटो बिटो. काय नाव आहे तुझं?
हा ताई किचन हे कुठे लायटर हा बघा इकडे बघा ताई. हो झालं का व्यवस्थित वहिनी मी तुमच्याशी बोल राहिलो होते नाटक नका सांगू मला कळत नाही का ताई झालं बरं का. काय कळत रे तुला काय कळत ना तरी कळत रे तुला तुम्ही सांगून देतो भाऊला हा माणसं येऊन ती हा? फोन पे मारते मी फोन पे जा तुम्ही आता अरे थांब 2 मिनिटं थांब 2 मिनिटं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे वहिनी तू काम करतो तुम्ही अशा माणसं घरी बोलतो लाज वाटत की तुम्हाला? बाय हो मग गॅसचं काम काय तू करतो काय घरी जाऊन गॅसचं काम होतं. तुम्ही रेटून नका बोलू बरं का मी मला माहिती गॅस चालत नव्हता गॅसचं काम होतं करून दिलं मी. मला 100 रुपये झाले माझे. मला फोन पे टाकून द्या मी चाललो. हा ऐकलं कान खोलून वहिनी चुकीचं आहे बरं का तुम्हाला ना जर असं दाऊड घ्यायचं असेल ना भाऊजी सरळ निघून जा इथून आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न भांडणाचा करू विषय नका ना अहो मग ती गॅस टाकी कुठे तो कुठं आहे हा? तो तिथून ती नळी खाली होता तिकडून तिथं वरले का पास होता तो अहो, वहिनी तुम्ही चुकीचं काम करता मा भाऊ काय चुकीचं काम केलं पाहिलं का तुम्ही काय पप्पे घेता पाहिलं का मला त्याच्यासोबत अहो, तसा विषय पण तो असं काय करत होता किचन खाली होता ना मग किचन खाली काय करणार होतं किचनचे पप्पे घेणार आहे का जाऊ दे तेव्हा आला का त्याला सांगू तुम्ही ना ए, बोलते निघ तू इथून निघ पहिले निघ तू निघ माझ्या घरातून निघ ठीक म्हणजे परत आम्ही तोड दाखवणार नाही नाही दाखवत तर चालेल ना आम्हाला असं म्हणल्यावर तोंड पाहिजे गरज नाही मला असं म्हणल्यावर आणि तोंड पाहिजे गरज की नाही हा तुमच्याकडे येणार तुम्ही ना फक्त आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करा आवाज नाही तुम्ही फक्त या मग तुम्हाला सांगू तुम्ही गावाकडे तुकडे यायचं नाही आपण तुमच्या बापाचं नाही का आपल्याकडे यायचं नाही बोलायचं नाही आपण येणार बी नाही काही गरज नाही ती चेन पाय उघडी मागून हे पडून बाई जाईल आमच्या ती. आम्ही तुला कुठं लावू चला आता वहिनी गेली मला काय घेते वहिनी चालली जा एवढं तू पण निघ. मला त्या वाचून घेणार आहे बरं, त्यांना नाही स्वतःला कपडे कमरेचे अक्कल नाही चाललं मला शिकवायला आता त्यांना नाही परत येऊ नको चल निघ सरळ सांगतो मी काय सांगायचं हा जा सांग मी बाकी पाहिजे नांदायचे असेल त्याला गरज असेल नांद करतो तू नको शानपट्टी शिकव मला कळलं का निघ परत दारात पाय लावायचं नाही काय मला शिकू राहिला शाजू काय आमच्या दोघांमध्ये भांडण लावायचं म्हणजे किचन खाली कोण होतं आणि असलं बी कोणी तर माझ्या घरात आहे याच्या घरात आहे का राहतो खातो मला शाजू शिकवतो पाहते आता यांनी संध्याकाळी चुगल्या लावल्या ना मला 100% काहीतरी करावं लागेल आता काहीतरी चाल खेळावं लागेल यांना गरजच दाखवायची नाही बरोबर झक मारून नांदवतील नसं नांदवायचे ना मला बी असं आवडत नाही मी बी जाईन याच्यासोबत पळून मूर्ती